सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आपण आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करत आहोत आणि आत्माराम या ग्रंथामध्ये तिसरा समास, तिसरं प्रकरण ब्रह्मनिरूपण याचा आपला विचार चालू आहे आणि या ब्रह्मनिरूपण प्रकरणातील पहिल्या 5 ओव्यांचा विचार आपला करून झाला। 5 ओव्यांमध्ये विचार करताना जी तिसरी ओवी आहे त्या तिसऱ्या ओवीच्या संदर्भात आपण प्रत्यक्ष ओवीचा जो अर्थ आहे तो समजावून घेण्यासाठी थोडासा एक डिटोर घेतला होता। डिटोर म्हणजे वेगळ्या मार्गाला जाऊन एक ध्यानाची प्रक्रिया आपण समजावून घेतली। ध्यानाची प्रक्रियेमध्ये मुख्यतः जीव ही संकल्पना, जीव आत्मा आणि जीव आत्माकार होतो म्हणजे नेमकं काय होतं, जीव ब्रह्माकार होतो म्हणजे नेमकं काय होतं, ही संकल्पना आपण मागच्या वेळेस एका प्रयोगासकट विस्ताराने समजावून घेण्याचा प्रयत्न केला। आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते, जीव नावाचा कॉन्सेप्ट तयार होतो। हा जीव आत्मरूप होतो, हा जीव ब्रह्मरूप होतो म्हणजे नेमकं काय होतं तर ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अंतःकरण पूर्णपणे निवृत्त होतं आणि केवळ अंतःकरण निवृत्त होत नाही तर 4ही देहांचा निराश व्हावा लागतो। स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह या चारही देहांचा पूर्णपणे निराश झाला। एक माझी सगळ्यांना विनंती आहे की शक्यतो 5 वाजायच्या 1-2 मिनिट आधी तरी येण्याचा प्रयत्न करा। सगळ्यांच्याकडे काही व्यवधानं असतात मला कल्पना आहे, त्यामुळे आपण अशी स्ट्रिक्ट मर्यादा ठेवली नाही आहे। पण इथे आपल्या इकडे वेगळा कोणी मॉडरेटर नाही आहे या मीटिंगचा, मीच मॉडरेटर आहे, मलाच लोकांना अलाउ करावं लागतं। तर शक्यतो 5 वाजायच्या आधी 1-2 मिनिट तरी येण्याचा प्रयत्न करावा अशी एक विनंती आहे सगळ्यांना। असो, तर ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आत्मा, जीव आणि जीव आत्मरूप होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नेमकं काय होतं, जीव आत्माकार होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे नेमकं काय होतं तर जीव स्वतःला म्हणजे बुद्धीसापेक्ष जे स्वतःचं अस्तित्व आहे त्याला विसरण्याचा तो प्रयत्न करतो। जेवढ्या क्षणापुरतं तो हे देहसापेक्ष स्वतःचं अस्तित्व विसरतो म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, जेवढ्या क्षणापुरता या 4ही देहांचा निराश होतो तेवढा क्षण तो जीव आपल्या मूल स्वरूपामध्ये जाऊन विलीन होतो म्हणजेच ब्रह्मरूप होतो, आत्मरूप होतो। आणि जेवढे क्षण तो आपल्या स्वरूपामध्ये जाऊन विलीन होतो त्या क्षणाला ध्यानाची अवस्था म्हणतात, ध्यान सिद्ध झालं असं म्हणतात। ही अवस्था अत्यंत क्षणिक असते। ही अवस्था येण्यासाठी फार मोठ्या पूर्वतयारीची आवश्यकता आहे आणि ती पूर्वतयारी आहे चित्तशुद्धी आणि चित्तशांती। आपण असे बैठकीला बसलो इन्स्टंट आणि ध्यान लागलं, एक बैठक मारून पद्मासन घालून बसलो, अशी मुद्रा करून बसलो आणि आपलं ध्यान लागलं असं कधीही होणं शक्य नाही। त्याच्यासाठी आपण एक मागच्या वेळेस विचार बघितला होता की अर्ध्या तासाचं ध्यान किंवा अर्ध्या तासाचा ध्यानाचा अभ्यास सिद्ध होण्यासाठी किंवा तो यशस्वी होण्यासाठी उरलेले 23.5 तास तशा प्रकारचं जीवन पद्धती आपली असणं आवश्यक आहे। निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्तशांती होते आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्ताचा चैतन्यामध्ये लय होतो। त्यामुळे ध्यानाच्या प्रक्रियेला बसताना कुठल्या प्रकारची बुद्धी निवृत्त होते, कुठल्या प्रकारचे अंतःकरण निवृत्त होतं तर जे पूर्णपणे कर्म आणि उपासनेने, निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने जे अत्यंत शुद्ध आणि शांत झालेलं चित्त आहे, केवळ तेच चित्त ध्यानामध्ये स्वरूपाकार होऊ शकतं, आत्माकार होऊ शकतं। त्यामुळे हा जो अभ्यास आहे हा अर्ध्या तासाचा नाही, 5 मिनिटांचा नाही, 4 दिवसांचा नाही, तर संपूर्ण जीवन पद्धती ही त्या दृष्टीने सुसंगत आपण करून घेतली पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। दुसरी एक गोष्ट की जीव ब्रह्माकार होतो किंवा जीव स्वरूपाकार होतो हे जेव्हा आपण म्हणतो तर ह्याची काही झलक आपल्याला आहे का तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या आपल्या 3 अवस्था आहेत। ध्यानाची जी प्रक्रिया आहे, ध्यानाचा हा जो अभ्यास आहे हा सगळा आपल्या जागृतीच्या अवस्थेमध्ये चालतो, परंतु ईश्वराची नियोजन असं आहे, ईश्वराची अशी व्यवस्था आहे की जीव ब्रह्मरूप झाल्यावरती जो त्याला आपल्या स्वरूपाचा अमाप आनंद मिळतो, अपार आनंद मिळतो, शाश्वत आनंद मिळतो, तो केवळ जागृतीमध्ये ध्यानाच्या अवस्थेत नाही तर तोच आणि तसाच आनंद प्रत्येक जीवाला
सुषुप्तीच्या अवस्थेत मिळावा ही ईश्वराची योजना आहे. सुषुप्तीमध्ये जी प्रक्रिया आपण ध्यानामध्ये व्हॉलंटरीली विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक करतो तीच प्रक्रिया प्रत्येक दिवशी रोज सुषुप्तीमध्ये इनव्हॉलंटरीली ऑटोमॅटिकली होते. कशी? तर ती ईश्वराच्या नियोजनाने होते. ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत की प्रत्येक दिवशी सुषुप्तीमध्ये हा जो जीव आहे हा आपला स्वरूपाकार होतो, ब्रह्मरूप होतो. आणि जर या जीवाला जाग आली नसती कधीच, तर आपण म्हटलं असतं की हा जीव ब्रह्मरूपच आहे किंवा ब्रह्मरूपच होऊन राहिलेला आहे. परंतु असं होत नाही. आपण ठरवलं जरी की मला आता एक 24 तास सलग झोपायचं आहे, तरी आपण 24 तास सलग झोपू शकतो का? 5-6 तास 7-8 तास झोप झाली की आपल्याला जाग येते, आपोआप जाग येते. आणि जाग का बरं येते? आपलं प्रारब्ध कर्म अजून शिल्लक आहे, प्रारब्धाचे भोग भोगायचे अजून शिल्लक आहेत, म्हणून आपल्याला जाग येते. इनफॅक्ट हा तीनही अवस्थांचा हा जो विचार आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, हा एका स्वतंत्र पूर्ण चिंतनाचा विषय आहे. ते सगळं चिंतन आपण आज इथे करू शकत नाही. एक थोडक्यात आपण तोंड ओळख इथे करून घेतो आहोत. मांडुक्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदांच्यामध्ये 12च मंत्रांचं हे उपनिषद आहे. परंतु 12 मंत्रांवरती शंकराचार्यांचे जे गुरु आहेत गौडपादाचार्य, त्यांनी बऱ्याच कारिका लिहिल्या. त्यामुळे मांडुक्य उपनिषद आणि मांडुक्य कारिका या संपूर्ण उपनिषदांचा आणि कारिकांचा विषय या 3 अवस्थांचं ॲनालिसिस, पृथक्करण असा आहे. आणि खूप मोठ्या वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. आज आपण एवढंच समजावून घेतो आहोत की जागृतीमध्ये देखील प्रत्येक जीव ब्रह्मरूप होतो. सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये देखील प्रत्येक जीव रोज ब्रह्मरूप होतो आणि आपल्या स्वरूपामध्ये विलीन होण्याचा आनंद त्याला रोज मिळतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये श्रुती आहे की गाढ झोपेमध्ये स्त्री राहत नाही, पुरुष राहत नाही, राजा राहत नाही, भिकारी राहत नाही, पती राहत नाही आणि पत्नी राहत नाही. आपल्याला आपल्या स्थूल सूक्ष्म सर्व देहांचा पूर्णपणे विसर पडलेला असतो आणि आपला जीव पूर्णपणे ब्रह्मरूप झालेला असतो. मग सुषुप्तीमध्ये आणि ध्यानामध्ये काय फरक असं जर तुम्ही विचारलं तर एक मुख्य फरक आहे की सुषुप्तीची ही जी व्यवस्था आहे ही ईश्वरी नियोजनाने होते. आणि जीव जेव्हा सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा तो एक विशिष्ट संस्कार घेऊन जातो. आपली ही जी बुद्धी आहे ती जन्मोन अनंत जन्मांच्या संस्कारांनी अशुद्ध झालेली आहे, मलिन झालेली आहे. हिच्यावरती अनंत जन्मांचे संस्कार आहेत. 1 मी देह आहे आणि 2 हे दृश्य विश्व सत्य आहे. आपल्याला वाटतं की नाही हे दृश्य विश्व सत्य? अगदी तसंच. किंवा हे अनंत जन्मांचे संस्कार हा एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे आपलं रोजचं जे दैनंदिन जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या काही घडामोडी करतो, ज्या काही कृती करतो, त्या प्रत्येक दिवसाच्या घडामोडींचे देखील संस्कार असतात. दिवाळीचं सण आहे आणि दिवाळीच्या सणाच्या दिवशी खूप पाहुण्यांना मी फराळाला बोलावलं. चिवडा, लाडू आणि शंकरपाळे माझे करून झाले. अगदी रात्री 10, 10:30, 11पर्यंत जागून मी सगळं तळलं, तयार केलं. पण अजून माझ्या चकल्या करायच्या राहिल्यात. आता मी उद्या सकाळी 5 वाजता उठते आणि चकल्या तळते, म्हणजे मग पाहुणे येईपर्यंत माझं सगळं रेडी होईल. असा विचार करून मी झोपते आणि असा विचार करून झोपल्यावरती बहुतांश वेळेस झोपेमध्ये मला लाडू, चकल्याच दिसतात. आणि सकाळी 5 वाजता उठल्यावरती पहिला विचार जर कुठल्या डोक्यामध्ये असेल उठल्या तर तो येतो चकली. याच्यासाठी मला प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण की चकलीचा संस्कार घेऊन मी झोपले आणि चकलीचाच संस्कार घेऊन मी जागी होते. मी देह आहे हा संस्कार घेऊन मी झोपले आणि मी देह आहे हा संस्कार घेऊनच मी जागी होते. मी मुक्त आहे, मी स्त्री आहे, हैदराबादमध्ये आहे, आज मला चकल्या करायच्या, हेच सगळे संस्कार घेऊन मी जागे होते. याच्यात काहीही फरक पडत नाही. ही झाली सुषुप्तीची अवस्था. परंतु ध्यानाच्या अवस्थेमध्ये जेव्हा जीव ब्रह्मरूप होतो, म्हणजे जीव तो स्वतःचा जो जीव आहे तो बुद्धीला विसरण्याचा प्रयत्न करतो, देहसापेक्ष आपलं अस्तित्व विसरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा बुद्धीवरचे जे सगळे संस्कार आहेत ते त्याच्या आधी म्हणजे प्रत्यक्ष ध्यानाच्या प्रक्रियेच्या आधी त्यांनी स्वतः साधनेने प्रयत्नपूर्वक मिटवलेले असतात. साधनेने म्हणजे काय? श्रवण, मनन, निदिध्यासन, नामस्मरण, विचार, चिंतन अशा अनेक प्रकारच्या या आपल्या विविध साधनांनी
प्रत्येक जीवानी या बुद्धीला शुद्ध केलेलं असतं. आपण बघितलं होतं की निष्काम कर्मानी बुद्धी शुद्ध व्हावी लागते, निष्काम उपासनेनी ती शांत व्हावी लागते. आणि पूर्णपणे शुद्ध आणि शांत होते तेव्हाच तिचा ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्या बुद्धीला निवृत्त होणं शक्य आहे, ती बुद्धी पूर्णपणे शांत होणं शक्य आहे. त्याच्यामुळे ध्यानाच्या अवस्थेमध्ये जेव्हा तो जीव ब्रह्मरूप होतो तेव्हा त्या बुद्धीवरचे जे अज्ञानाचे संस्कार आहेत, म्हणजे मी देह आहे आणि हे संपूर्ण जग सत्य आहे, हे सगळे त्यांनी प्रयत्नपूर्वक मिटवलेले असतात. म्हणून ध्यानामधून जेव्हा व्युत्थान होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा तो जीवदशेमध्ये परत येतो, जीवदशेमध्ये जरी परत आला तरी जीवदशेमध्ये परत आल्यावर त्याची खात्री असते की हा जो देहसापेक्ष मी आहे तो खरा मी नाही. मग कोण खरा मी आहे? ज्याचं दर्शन घेऊन मी आत्ता परत आलो. सगळ्यांना ओवी आठवते का मागच्या वेळेसची, की आपण या आपण पे देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी. हे जे आहे की तो स्वतःला पाहतो, म्हणजे जीव आपल्या मूळ स्वरूपाला पाहतो, त्या आत्मप्रकाशाला पाहतो म्हणजे ती स्थूल पाहण्याची प्रक्रिया नाही आहे, तर ती एक कॉन्सेप्च्युअल प्रक्रिया आहे. तो विलीन होतो आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या स्वरूपाचं दर्शन घेऊन परत येतो. परत आल्यावरती या जीवदशेमध्ये जरी तो परत आला तरी त्याचा जीवभाव शिल्लक राहत नाही. म्हणजे देहसापेक्ष मी खरा मी नाही, तर तो जो होता ज्याचं मी दर्शन घेऊन आलो तो मी खरा मी आहे, सहा अहम, तो आत्मा मी आहे, अशी त्याची दृढ धारणा झालेली असते. सगळे जीवनमुक्त संत या शरीरामध्ये जीवदशेमध्ये परत येतात, परंतु जीवदशेमध्ये जरी ते परत आले, प्रारब्ध असेपर्यंत हा देह राहतो. जीवदशेमध्ये येऊनच प्रत्येक व्यक्तीला कार्य करावं लागतं, परंतु हे सगळं कार्य करत असताना हे दृश्य विश्व मिथ्या आहे, मी देह नाही, आणि केवळ एक ईश्वराचं नियोजन म्हणून हा सगळा एक खेळ चालू आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक प्रसिद्ध वचन आहे की खेळा ऐसा प्रपंच मानावा. लहानपणी आपण छोटे छोट्या मुलांचा जो भातुकलीचा खेळ बघतो ते बघताना आपल्याला कौतुक वाटतं की आता हल्ली कोणी खेळत नाही भातुकलीचे खेळ, पण आपण बरेच जण जुन्या पिढीचे आहोत. आपल्याला माहिती आहे की लहानपणी आपल्याला तो भातुकलीचा खेळ अगदी खरा वाटायचा की खरंच माझ्या बाहुलीचं लग्न आहे, खरंच आता मी काय तांदूळ डाळ घेऊन खोटं खोटं अन्न शिजवते वाटते. मग जसे जसे आपण मोठे होतो तेव्हा कळतं की हे काही बाहुलीचं लग्न खरं नाही, हे काही जेवण खरं नाही, केवळ गंमत चालू आहे, खेळ चालू आहे. मग त्या बाहुलीच्या खेळाकडे बघण्याची आपली जी कौतुकाची आणि गमतीची आणि एक अशी मजेशीर दृष्टी असते, अगदी तशीच दृष्टी जेव्हा आपली आपल्या स्वतःच्या प्रपंचाबद्दल होईल की खेळा ऐसा प्रपंच मानावा. आणि खेळा ऐसा प्रपंच कोणी मानला? गोंदवलेकर महाराजांनी मानला. का मानला? कारण की ते रोज आत्मवारी करत होते. त्यांना आपल्या स्वरूपाचा दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष अनुभव आलेला होता. सगळ्या जीवनमुक्त संतांना तो आलेला होता, परंतु आत्मज्ञानी झाल्याच्या नंतर देखील जीवदशेमध्ये येऊन त्यांनी फार मोठं प्रचंड कार्य उभं केलं. अशा प्रकारचं हे जे जीवन आहे ते आदर्श मानवी जीवन आहे. अशा प्रकारचं जीवन आपण जगावं म्हणून आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. त्याच्यासाठी म्हणून आपण हा अभ्यास करत आहोत. आत्ता हा जो काही आपला अभ्यास चालू आहे हा केवळ थेरॉटिकल शाब्दिक अभ्यास चालू आहे, श्रवण चालू आहे. या श्रवणाच्या नंतर मनन व्हावं, चिंतन व्हावं, निदिध्यासन व्हावं, नामस्मरण व्हावं, प्रत्यक्ष ध्यानाची प्रक्रिया व्हावी आणि हे सगळं सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्हावं. कारण की सद्गुरूंचं जे महात्म्य आहे ते सगळ्या संतांनी या मार्गामध्ये वर्णन केलेलं आहे. शाब्दिक ज्ञान आपल्याला अनेक ठिकाणाहून मिळू शकतं. शाब्दिक ज्ञान आपल्याला पुस्तकातून, श्रवणातून, अनेक वेगवेगळ्या सत्संगातून मिळू शकतं. पण प्रत्यक्ष अनुभूतीचं ज्ञान मिळण्यासाठी या मार्गामध्ये सद्गुरूंशिवाय पर्याय नाही. संत कबीरांचा दोहा आहे की जेही खोजत ब्रह्मा थके सुरवर मुनी अरुदेव. जेही खोजत ब्रह्मा थके सुरवर मुनी अरुदेव, कहे कबीर सुनो साधवा कर सद्गुरू की सेव. म्हणजे असं एक तत्व आहे की त्या तत्वाला शोधण्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव, सगळे सुरवर मुनी अरुदेव हे सगळेजण थकले त्या तत्वाचा शोध घेता घेता. आणि तुला जर त्या तत्वाचा शोध घ्यायचा असेल, तुला जर त्या तत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर कहे कबीर सुन साधवा कर सद्गुरू की सेव. सद्गुरूंची कृपा हवी, सद्गुरूंचा अनुग्रह हवा, सद्गुरूंचा आशीर्वाद हवा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या नंतर ही जेव्हा आपण साधना करतो तेव्हा त्याला एक छान वळण मिळतं, छान दिशा मिळते आणि मग एका विशिष्ट चाकोरीमध्ये, चौकटीमध्ये
शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अभ्यास आपण करतो. अदरवाईज आपण चारही दिशांना 10ही दिशांना फिरत राहतो आणि प्रत्यक्ष हातामध्ये काहीच लागत नाही. तर असो, हा जो सगळा प्रांत होता हा आपण बघितला. मागच्या वेळेसचा राहिलेला काही विचार होता तो आपण आत्ता केला. आणि जे ब्रह्म मी आहे असं आपल्याला संपूर्ण शास्त्र सांगतं, वेदांतशास्त्र, आत्माराम, भगवद्गीता, ते ब्रह्मतत्व कसं आहे, त्याचं स्वरूप एक्झॅक्टली कसं आहे ते आता ह्याच्या पुढच्या एक 10-12 ओव्यांमध्ये समर्थ सांगणार आहेत. हे ब्रह्मतत्वाचं वर्णन वाचताना एक पहिल्यांदाच जर आपण अगदी ऐकत असू, याच्या पुढे श्रवण घडलेलं असेल तर वेल अँड गुड, पण ह्याच्या आधी श्रवण पुरेसं घडलेलं नसेल आणि पहिल्यांदाच ऐकत असू तर हे सगळं फार ॲबस्ट्रॅक्ट वाटतं किंवा एक इम्पॉसिबल वाटतं की असं कसं शक्य आहे हो, म्हणजे एवढं मोठे सांगतात खरं, पण असं खरंच आहे का, असे वेगवेगळे संशय मनामध्ये निर्माण होतात. परंतु संशय ठेवू नये, कारण की आपले सगळे साक्षात्कारी जीवनमुक्त संत, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातल्या बाहेरचे, स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी या ब्रह्मतत्वाचं वर्णन आपल्या सगळ्या शास्त्रग्रंथांमधून केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करताना एकमेव उद्देश हा आहे की मी देह नाही, मी ब्रह्म आहे, हा अनुभव आपल्याला यावा. हा अनुभव आपल्याला आला तर या सगळ्या आपला हा जो काही उपक्रम आहे ते सार्थक झालं. आणि हा अनुभव नाही आला तर आमचे सद्गुरू म्हणतात की सगळं मुसळ केरात. म्हणजे खूप सगळं आम्ही धडपड केली, धावपळ केली, खूप सगळे आम्ही प्रवचनं ऐकले, 10,000 प्रवचनं नुसते ऐकले नाही तर मी स्वतः केलेसुद्धा. म्हणजे मी लोकांना शिकवलं आहे भगवद्गीता, आत्माराम. पण एवढं लोकांना शिकवून आणि ऐकून स्वतः जर मला ती प्रत्यक्ष अनुभूती आली नाही तर सगळं मुसळ केरात. आणि अशी आत्तापर्यंत या प्रांतामध्ये अनेकांची अनेक मुसळं केरात गेलेली आहे. कारण की केवळ आपण शाब्दिक ज्ञानाच्या या प्रांतावरतीच सुखी राहिलो, समाधानी राहिलो की ठीक आहे बुवा, आम्हाला झालं थोडंफार काहीतरी, ब्रह्म आत्मा काहीतरी कळलं, त्याच्यातच आम्ही खुश आहे, असं आपण जेव्हा अल्पसंतुष्ट वृत्तीने या प्रांतामध्ये राहतो, थोडंफार काहीतरी कळतंय ते इनफ आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा हे एवढ्या सगळ्या मेहनतीचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. थोडीफार प्रगती होते, नो डाऊट अबाउट इट, पण थोडीफार प्रगती उपयोगाची नाही, तर त्या अंतिम तत्वापर्यंत जाणं अपेक्षित आहे. आणि ज्या अंतिम तत्वापर्यंत जाणं अपेक्षित आहे ते म्हणजे मी असा अनुभव घेणं अपेक्षित आहे. ते तत्व कसं आहे ते स्वरूप सांगायला आता इथे समर्थ सुरुवात करतात 7व्या ओवीमध्ये. आपली आय थिंक 5 ओव्या झाल्या होत्या. 6वी ओवी थोडक्यात बघूया की ग्रंथ मात्र जितुका बोलिला, आत्मा त्या वेगळा राहिला, ये मायेचा स्पर्श झाला नाहीस तयाचे. की या सगळ्या ग्रंथांनी म्हणजे भगवद्गीता, दासबोध, आत्माराम, ज्ञानेश्वरी आणि आपल्याला विवेक चूडामणी, शंकराचार्यांचे अनेक सगळे ग्रंथ, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांनी जे काही बोललेलं आहे आत्मा त्या वेगळा राहिला, या सगळ्या ग्रंथांनी फक्त आत्म्याचं शाब्दिक वर्णन केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष जो आत्मा आहे, प्रत्यक्ष जे आत्मा नावाचं तत्व आहे ते या सगळ्या ग्रंथांच्या वर्णनाहून पलीकडचं आहे. ये मायेचा स्पर्श झाला नाहीस तयासी. की अल्टिमेटली आपण बघितलं होतं आत्मारामामध्येच की हे सगळं जे वाङ्मय आहे हे वाङ्मय देखील माईक आहे. याला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. त्यामुळे हे जे सगळं वाङ्मय आहे या सगळ्या वाङ्मयाचा, वाङ्मयीन मायेचा त्याला स्पर्श झालेला नाही. आत्मा नावाचं जे तत्व आहे ते असंग आहे, त्याला कोणाचाही स्पर्श झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष ज्या तत्वाची मला अनुभूती घ्यायची ती केवळ ग्रंथाच्या वाचनाने, केवळ ग्रंथाच्या श्रवणाने, केवळ या ग्रंथावर प्रवचने केल्याने आपल्याला मिळणार नाही, कितीही चर्चा केली तरी. नाही आत्मा नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन. हा आत्मा नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो, प्रवचन करून म्हणजे लोकांना सांगून नायम आत्मा लभ्यो, या आत्म्याची आपल्याला प्राप्ती होत नाही. न मेधया म्हणजे बुद्धीनी होत नाही, मी खूप बुद्धिमान आहे म्हणून मला आत्म्याची अनुभूती येणार नाही. न बहुधा श्रुतेन, मी 1,00,000 जरी प्रवचनं ऐकली रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरी, तरी श्रवण करूनही आत्मा मिळणार नाही, प्रवचन करूनही मिळणार नाही, बुद्धीनी मिळणार नाही. मग कशाने मिळेल तर तो चिंतनाने मिळेल, निरिध्यासनाने मिळेल, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने मिळेल. आणि म्हणून या प्रांतामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे की ये मायेचा स्पर्श झाला नाहीस तयासी, असं समर्थ म्हणतात 6व्या ओवीमध्ये. आणि पुढे 7व्या ओवीपासून या ब्रह्माचं स्वरूप सांगायला ते सुरुवात करतात, प्रारंभ करतात की स्वरूप निर्मळ आणि निघोट, स्वरूप शेवटचा सेवट,
जिकडे पहावे तिकडे नीट, सन्मुखची आहे श्रीराम. हे जे स्वरूप आहे ते कसं आहे, आपलं मूळ स्वरूप. आता प्रत्येक ठिकाणी आपण ब्रह्माचं वर्णन वाचणार आहोत आणि हे ब्रह्माचं वर्णन वाचताना ते ब्रह्म निर्मळ आहे, निगूढ आहे असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी हे वर्णन वाचल्यावर तो मी आहे हे आपण स्वतःला लावून घेणं अपेक्षित आहे. नाही तर ब्रह्म एवढं महान, ब्रह्म एवढं अनंत, अजर अमर, पण मी मात्र मला जन्म होतो, माझा मृत्यू होतो, मी सुखी दुःखी होतो, असं हे आपल्यामधलं जे अंतर आहे ते सुरुवातीला आत्ता किमान वैचारिक स्तरावर तरी कमी कमी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हे सगळं वर्णन वाचताना हे अल्टिमेटली मी आहे, हे माझं स्वरूप आहे, एवढं सुंदर भव्य जे सांगितलं आहे ते माझं स्वरूप आहे हे लक्षात राहावं आणि लक्षात ठेवून आपण हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. समर्थ म्हणतात की स्वरूप निर्मळ आणि निघोट. निर्मळ शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये कुठलाही मल नाही, मलिन नाही. निर्मलम, निष्कलम, शांतम असं त्याचं वर्णन श्रुती करते. मल नाही म्हणजे काय? मल नाही म्हणजे आपल्याला फक्त एकच मळ माहिती आहे की जो कपड्यांच्यामध्ये असतो तो मळ, किंवा घरामध्ये जो साठतो तो मळ, धूळ, किंवा भांड्यांना जो साठतो तो मळ, तेवढाच आपल्याला माहिती आहे, तेवढाच आपल्याला दिसतो, कारण की आपली स्थूल दृष्टी आहे. परंतु स्वरूपामध्ये मळ नाही, याचा अर्थ स्वरूपाच्या दृष्टीने कुठलंही द्वैत, कुठलंही भेद हा मळ आहे. 3 अवस्था हा मळ आहे, 3 गुण हा मळ आहे, 3 काल हा मळ आहे. मग आपण ब्रह्मरूप जो गणपती आहे त्याचं वर्णन कसं करतो? त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हा एक प्रकारचा मळ आहे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हा एक प्रकारचा मळ आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हा एक प्रकारचा मळ आहे. वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ हा एक प्रकारचा मळ आहे, कारण की इथे डिस्टिंक्शन आहे, फरक आहे. जिथे कुठे डिस्टिंक्शन आणि फरक आहे तो आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने मळ आहे. या 3ही अवस्था, गुण, काल जिथे नाही असं ते स्वरूप आहे आणि ते मी आहे. 6 अहम असं हे जे स्वरूप आहे ते निर्मळ आहे, निघोट आहे. निघोट शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे की ज्याचा आपल्याला घोट घेता येत नाही. घोट घेता येत नाही म्हणजे ज्याचा आपल्याला उपभोग प्रत्यक्ष घेता येत नाही. आता आपण मी म्हणलं की हे पाणी आहे, या पाण्याचा मी घोट घेऊ शकते, या पाण्याचा मी उपभोग घेऊ शकते. का? कारण की हे पाणी माझ्यापेक्षा वेगळं आहे. परंतु असा आपल्याला स्वरूपाचा घोट घेता येत नाही. का घेता येत नाही? कारण की आपलं स्वरूप हा आत्मा, हे ब्रह्म निर्गुण आहे आणि निराकार आहे. आपल्या 5ही ज्ञानेंद्रियांच्या कक्षेच्या ते पलीकडे आहे. त्याला म्हणतात, आपण मागे बघितलं होतं आत्मारामामध्ये, की 9 प्रमाणांनी ते जाणता येण्यासारखं नाही. विष्णू सहस्त्रनामाचा आपण पाठ करतो आणि विष्णू सहस्त्रनामामध्ये आपण विष्णूला काय म्हणतो? अप्रमेयो. अप्रमेयो ऋषिकेश असा त्याच्यामध्ये शब्द आहे. मग विष्णूला आपण अप्रमेय म्हणतो म्हणजे विष्णू एक्झॅक्टली कसा आहे? तर अप्रमेय म्हणजे जो 9 प्रमाणांनी जाणता येण्यासारखा नाही. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती अशी आपण एकूण 9 प्रमाणं बघितली होती. जो 9 प्रमाणांनी जाणता येण्यासारखा नाही त्याला म्हणतात अप्रमेय. ज्ञानेंद्रियांच्या तो पूर्ण कक्षेच्या पलीकडे आहे. इंद्रिय अगोचर आहे, इंद्रियातीत आहे. असा हा जो आत्मा, असं हे जे ब्रह्म आहे ते माझं स्वरूप आहे आणि त्याचा घोट घेता येत नाही, म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांनी त्याचं ज्ञान होणं कधीही शक्य नाही. ध्यानाला जेव्हा आपण बसतो तेव्हा जोपर्यंत मी काहीतरी बघण्याचा प्रयत्न करते की अहो मला असा एक निळा रंग दिसला ध्यानामध्ये, किंवा एक असा काहीतरी एक दिव्य नाद ऐकू आला, काहीतरी ऐकण्याचा किंवा काहीतरी पाहण्याचा मी प्रयत्न करते, किंवा आपली जर खूप पारमार्थिक साधना झालेली असेल तर कदाचित असे रंग दिसू शकतात, असे नाद वेगळे वेगळे ऐकू येऊ शकतात. परंतु जोपर्यंत काहीतरी ऐकू येतंय आणि जोपर्यंत काहीतरी दिसतंय तोपर्यंत आपण अजून जाणीवेच्याच प्रांतामध्ये आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणलंय? जाणीव नेणीव भगवंती नाही. जो खरा देव आहे, जो ब्रह्मरूप देव आहे, तिथे जाणीव पण नाही, तिथे नेणीव पण नाही. तिथे हा जाणीवेचा पूर्ण प्रांत ओलांडणं आवश्यक आहे. 4ही देहांचा पूर्णपणे निराश होणं अपेक्षित आहे आणि तो झाल्याशिवाय त्या ब्रह्माची तो जीव ब्रह्मरूप होत नाही. म्हणून इथे जेव्हा समर्थ म्हणतात निघोट, म्हणजे तो ज्ञानेंद्रियांच्या कक्षेमध्ये येत नाही, हा निघोटाचा एक अर्थ आहे. आणि निघोट शब्दाचा दुसरा अर्थ आहे की अत्यंत घनदाट, निबिड,
किंवा अजून एक त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे ओतप्रोत. ओतप्रोत म्हणजे इतका घनदाट की तिथे दुसरं काही शिरायला शिरकाव व्हायला अजिबात जागा नाही. असं हे जे आहे ते आपलं स्वरूप आहे. आणि हे स्वरूप सेवटचा सेवट. सेवटचा सेवट म्हणजे काय की संपूर्ण ही जी दृश्यसृष्टी आहे हिचा एक दिवस प्रलय होणार आहे. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की प्रलय झाल्यावरती ही सृष्टी बीजावस्थेमध्ये एका अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये जाऊन राहते. मग अव्यक्त हे जे आहे तत्व त्याला आपल्या या सृष्टीचा शेवट म्हणतात असं म्हणण्याची एक पद्धत आहे. आपल्या सिस्टीमचा तो एक भाग आहे. आणि सेवटचा सेवट म्हणजे हे जे अव्यक्त तत्व आहे शेवटी हा देखील मायेचाच प्रांत आहे. हे अध्यस्त आहे. हे अव्यक्त तत्व कोणाच्या अधिष्ठानावरती राहतं? हे अव्यक्त तत्व ब्रह्माच्या अधिष्ठानावरती राहतं. मूळ ब्रह्मतत्व आहे, तीनही कालात आहे, अखंड आहे, म्हणून त्याच्या अधिष्ठानावरती हे अव्यक्त तत्व भासतं. खरं हे अव्यक्त तत्व अस्तित्वातच नाही, परंतु आपल्याला ते भासतं. या अव्यक्त तत्वातून सृष्टीची निर्मिती झाली, ती काही काळ टिकली, परत तिचा प्रलय झाला, परत ती त्या अव्यक्त तत्वामध्ये विलीन झाली. ही सगळी जी काही शास्त्राची मांडणी आहे ही केवळ सृष्टीचा हा जो आभास आहे हा आभास एक्सप्लेन करणारी मांडणी आहे. मग सेवटाचा सेवट म्हणजे अव्यक्त तत्व नावाचं हे जे तत्व आहे ते अध्यस्त रूपाने ज्या अधिष्ठानावरती राहतं त्याला म्हटले शेवटचा सेवट. की आपलं हे जे ब्रह्मतत्व आहे हे अधिष्ठान रूपाने कायम आहे. याच्याच अधिष्ठानावरती संपूर्ण दृश्यसृष्टी निर्माण होते, काही काळ टिकते आणि मग विलीन होते, भासते. पुढे म्हणतात की जिकडे पहावे तिकडे नीट सन्मुखची आहे. हे जे ब्रह्मतत्व आहे कुठेही पहा, जिकडे पहावे तिकडे नीट आणि सन्मुखची आहे. समोर आहे, मागे नाही, उजवीकडे आहे, डावीकडे नाही. मग डावी जी बाजू आहे तिला आपण अशुभ मानतो, दक्षिण दिशा अशुभ मानतो. का? कारण की ती यमाची दिशा आहे. परंतु यमाची दिशा आणि शुभ आणि अशुभ हे सगळे मानवनिर्मित लेबल आहे. ब्रह्मतत्वाच्या स्वरूपाच्या दृष्टीने कुठलीही दिशा शुभ नाही आणि कुठलीही दिशा अशुभ नाही. का असं आहे? कारण की मुळात दिशा नावाचं तत्व अस्तित्वातच नाही. आपण मागे एक संकल्पना बघितली होती, आज एकदा रिव्हाइज करूया. वेदांतशास्त्रामध्ये 3 परिच्छेद ही संकल्पना मांडलेली आहे. देशपरिच्छेद, कालपरिच्छेद आणि वस्तुपरिच्छेद. देशपरिच्छेद म्हणजे देशानी किंवा स्थलानी किंवा जागेनी सीमित होणं, मर्यादित होणं. आता ही जी पेन्सिल आहे ही या क्षणी या खोलीमध्ये आहे, या खोलीमध्ये आहे, त्यामुळे ती याच क्षणी दुसऱ्या खोलीमध्ये नाही. त्यामुळे या पेन्सिलीला देशपरिच्छेद आहे, ती एका वेळेस एकाच जागेमध्ये असू शकते. परंतु ब्रह्म नावाचे हे जे तत्व आहे तिला देशपरिच्छेद नाही. देशपरिच्छेद नाही म्हणजे काय? ते या खोलीत आहे आणि त्या खोलीत नाही, असं कधीही होणं शक्य नाही. भारतामध्ये आहे आणि अमेरिकेत नाही, हैदराबादमध्ये आहे आणि पुण्यामध्ये नाही, किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी देवस्थान आहे म्हणून तिथे ब्रह्मतत्व आहे आणि दुसरं कुठलं तरी एक उकिरड्याची जागा आहे आणि तिथे ब्रह्मतत्व नाही, असं कधीही होत नाही. ते जेवढं जसं देवळामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे, तसंच ते माझ्या घरात देखील आहे, तसंच ते दुसऱ्या देशात देखील आहे, तसंच ते बागेमध्ये आहे, फुलामध्ये आहे आणि कचराकुंडीमध्ये देखील आहे. आपल्याला ऐकताना बरं वाटत नाही, परंतु शास्त्राची मांडणी अशीच आहे की ब्रह्मतत्वाला देशपरिच्छेद नाही आणि देशपरिच्छेद नाही म्हणून ते सर्वत्र आहे असं म्हणण्याची पद्धत आहे. दुसरं, त्याला कालपरिच्छेद नाही. कालपरिच्छेद म्हणजे काय? ही पेन्सिल काही वर्षांपूर्वी नव्हती, आज ही आहे आणि काही वर्षांनी ही निश्चित नसेल. त्यामुळे ही होती, आहे आणि नसेल अशा प्रकारची कालसापेक्ष भाषा आपण हिला वापरतो. परंतु ब्रह्मतत्वाला कालपरिच्छेद नाही. कालपरिच्छेद नाही म्हणजे काय? की ते काल भूतकाळात देखील आहे, वर्तमान काळात देखील आहे आणि भविष्य काळात देखील आहे. तीनही काळांमध्ये ते अखंड आहे. कालत्रयातीतः, तीनही काळांमध्ये ते अखंड आहे आणि तीनही काळांच्या ते पलीकडे देखील आहे. कालाची संकल्पना जिथे अप्लाय होत नाही, लागूच होत नाही, तिथे देखील ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून त्याला म्हणतात सदा, सदैव आहे. आणि देशपरिच्छेद नाही म्हणून सर्वत्र आहे, कालपरिच्छेद नाही म्हणून सदा सदैव आहे. आणि तिसरी गोष्ट आहे वस्तुपरिच्छेद नाही. वस्तुपरिच्छेद नाही म्हणजे काय? की आता 2 वस्तू आहेत, एक ही पेन्सिल आहे आणि एक हा पेन आहे. ही पेन्सिल फक्त पेन्सिलमध्येच आहे, पेन्सिल पेनामध्ये नाही.
आणि पेन फक्त पेनामध्येच आहे, पेन पेन्सिलमध्ये नाही. त्यामुळे एका वेळेस एक वस्तू, प्रत्येक वस्तूचं नामरूप वेगळं असतं आणि ती फक्त स्वतःमध्येच असते, ती तिच्या स्वतःच्या नामरूपाने मर्यादित असते. परंतु ब्रह्मतत्व जे आहे ते पेन्सिलमध्ये आहे आणि पेनात नाही, किंवा पेनात आहे आणि पेन्सिलमध्ये नाही, असं कधीही होत नाही. ते संपूर्ण चर आणि अचर सृष्टीमध्ये समानत्वाने व्यापून आहे. कुठेही कमी नाही, कुठेही जास्त नाही. मुंगीचा आत्मा आणि हत्तीचा आत्मा अगदी सारखा. अगदी सारखा म्हणजे काय? एकच आहे. मुंगीचा आत्मा लहान आणि हत्तीचा आत्मा मोठा आणि माझा आत्मा काहीतरी मीडियम साईजचा, अशातला अजिबात प्रकार नाही. मुंगी, हत्ती, आत्मा, मी, झाड, फोन, पेन, लॅपटॉप या सगळ्यांमध्ये एकमेवाद्वितीय आत्मतत्व भरून उरलेलं आहे. ते देशपरिच्छेद नाही म्हणून सर्वत्र आहे, कालपरिच्छेद नाही म्हणून समान आहे, आणि वस्तुपरिच्छेद नाही, कालपरिच्छेद नाही म्हणून सदा आहे, आणि वस्तुपरिच्छेद नाही म्हणून समान आहे, कमी जास्त नाही. असं हे जे ब्रह्मतत्व आहे, समर्थ म्हणतात की जिकडे पाहावे तिकडे नीट सन्मुखची आहे, की जिथे पाहू तिथे हे ब्रह्मतत्व आहे. कधीही बघितलं, काल, आज, उद्या, झोपेत असताना, झोपेतून उठल्यावर, हे अखंड जसं आहे तसंच आहे. आणि म्हणूनच आपल्या संतांची काय अनुभूती आहे, फार अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्या संतांनी आपली स्वतःची अनुभूती लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की भरला घनदाट हरी दिसे. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की रिता ठावया राघवे वीण नाही, राघव नाही, राम नाही, असं मला एकही जागा दिसत नाही. किंवा तुकाराम महाराज काय म्हणतात की त्रिभुवन संचले गा विठ्ठले. रामाची आरती आहे आपण, ज्याच्यामध्ये म्हणतो की जिकडे पाहे तिकडे राजा राम कृपाळू. मी कुठेही बघितलं तरी मला कृपाळू राजा रामच दिसतो. मग आपल्या संतांनाही प्रत्यक्ष अनुभूती आलेली होती. त्या तत्वाला कोणी राम म्हणलं, कोणी हरी म्हणलं, कोणी विठ्ठल म्हणलं, परंतु नाव कुठलंही दिलं तरी प्रत्येक संताला तेच तत्व तसंच आणि तेवढंच तीनही काळात अखंड सगळीकडे दिसत होतं. आणि अशा प्रकारचं तत्व सगळीकडे बघू शकण्याची क्षमता आपल्यामध्ये देखील आहे, कारण की मी देखील तेच तत्व आहे. फक्त संतांना ती अनुभूती आली आणि मला अजून ती अनुभूती आली नाही. ती अनुभूती यावी म्हणून आपण हा सगळा प्रयास, आपण हा सगळा अभ्यास करीत आहोत. पुढे समर्थ म्हणतात की जे बहु दुरीचा दुरी, ही 3 परिच्छेदांची जी संकल्पना आहे ती नीट व्यवस्थित आपण आता ऐकली आणि ती लक्षात ठेवू, कारण की ती लक्षात ठेवली म्हणजे या पुढच्या सगळ्या ओव्या आपल्याला पटपट समजतील. कारण की एकच संकल्पना वेगवेगळ्या शब्दातून इथे समर्थांनी मांडलेली आहे. समर्थ म्हणतात की जे बहु दुरीचा दुरी, जे निकटची जवळी अंतरी, दुरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही. हे जे ब्रह्मतत्व आहे ते दुरीचा दुरी, जेवढ्या दूर माझी कल्पनाशक्ती काम करू शकते. किती दूर? मला असं वाटतं अमेरिका खूप दूर आहे. अमेरिकेपेक्षाही काही दूर आहे का? अंटार्क्टिका दूर आहे. मग त्याच्यापेक्षाही अजून काही दूर आहे का? मग पृथ्वीच्या बाहेर ती एक वेगळी ग्रहमाला आहे, सोलर सिस्टीम आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, ते माझ्या दृष्टीने फार फार दूर आहेत. तुमची कल्पना जेवढ्या दूर जाऊ शकते त्याच्यापेक्षाही दूर हे ब्रह्मतत्व आहे, जे दुरीचा दुरी. सगळ्यांना आठवत असेल की पुरुष सूक्त सगळ्यांनी किमान एकदा तरी ऐकलेलं असेल, की पुरुष सूक्ताचं जे बोल आहेत त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे की सभूमीम विश्वतो वृत्तात्यत तिष्ठत दशांगुलम. भूमीला आणि विश्वाला आवृत करून तिष्ठत दशांगुलम, की संपूर्ण भूमी, संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड, अनंतकोटी ब्रह्मांड यांना पूर्णपणे व्याप्त करून, पूर्णपणे आवृत करून तिष्ठत दशांगुलम. दशांगुलम शब्दाचा अर्थ आहे, ॲक्च्युअल अर्थ, की योजन. आणि किती योजन? अनंत योजन. म्हणजे आपले अनंत कोटी ब्रह्मांड जर हायपोथेटिकली एवढ्या जागेमध्ये असतील तर एवढ्या जागेमध्ये ते ब्रह्मतत्व आहे पूर्णपणे व्यापून, आणि ह्याच्या पलीकडे देखील अनंत योजन ते व्यापलेलं आहे. असं ते निरपेक्ष व्यापक आहे, सापेक्ष व्यापक नाही. ब्रह्मांडाच्या असण्यावर वा नसण्यावर त्या ब्रह्मतत्वाचं अस्तित्व अवलंबून नाही. असं ते निरपेक्ष व्यापक आहे, विभू आहे. आणि इतकं हे जे व्यापक ब्रह्मतत्व आहे ते मी आहे, ते माझं खरं स्वरूप आहे. हा 5 फुटाचा देह म्हणजे मी नाही, ते माझं खरं स्वरूप नाही. आणि हे जाणून घेणं का आवश्यक आहे? हे जाणून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे, ही अनुभूती याच्यासाठी आवश्यक आहे की हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपण या जीवनामध्ये काहीही केलं, कुठल्याही क्षेत्रात कितीही कृती केली तरी आपल्याला पूर्णत्व येणार नाही.
आपण कायम स्वतःला अपूर्ण मानू. का बरं अपूर्ण मानू? बघा, एका लहान मुलाला विचारतात की का रे तुला मोठा झाल्यावर कोण व्हायचं आहे? तो म्हणतो मला मोठा झाल्यावर सचिन तेंडुलकर व्हायचं आहे. आता तो असं नाही म्हणत की क्रिकेटच्या तिथे खाली काम करणारे अनेक स्पॉट बॉयज असतात की ते जे फक्त कोल्ड्रिंक नेऊन येतात, कोल्ड्रिंक घेऊन येतात आणि काय त्यांना टॉवेल बिवेल नेऊन देतात. तर तसं स्पॉट बॉय व्हायचं असं म्हणत नाही. किंवा म्हणतात की मला फार मोठं शिवकुमार शर्मांसारखं व्हायचं आहे, किंवा कारण की ते फार मोठे संगीतज्ञ होते. मला बिल गेट्स व्हायचं आहे, तो फार मोठ्या कंपनीचा CEO होता. तर कोणीतरी फार मोठं व्यक्ती, आपण ती जी व्यक्ती आहे ती आपली आदर्श व्यक्ती आहे, तिच्यासारखं आपण व्हावं अशी एक सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये, कुठल्या ना कुठल्या स्तरावरती असते की आपण जे आणि जेवढे आहोत त्याच्यापेक्षा आपण मोठं व्हावं आणि व्यापक व्हावं. पण काय आहे की आपला हा जो मोठेपणाचा आणि व्यापक होण्याचा शोध आहे हा आपण केवळ दृश्य विश्वापुरता मर्यादित ठेवलेला आहे. 2 खोल्यांचं घर आहे ते पुरत नाही, मोठं घर लागतं हो आम्हाला. व्यापक व्हायचं, मोठं घर. मग 3 बेडरूममध्ये जातो, तेही पुरत नाही, मग 4 बेडरूममध्ये जातो, तेही पुरत नाही, मग बंगला घेतो. मग अंबानींचा बंगला बघितला की असं वाटतं की काय आपला बंगला काहीच नाही, त्यांचं तर केवढं मोठं 20 मजल्यांचं स्वतःचं एकट्याचं घर आहे, मग तसं माझं का नाही? तर असं आहे की अंबानींचं घर कितीही जरी मोठं असलं, 20 मजल्यांचं आणि फार भव्य दिव्य असलं, असावं, व्यवहारामध्ये वैभव असावं, आणि समर्थांनी म्हणलेलं आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण, सुवर्ण असावं, वैभव असावं, व्याप असावा, हे असायला कुठेही आपण नाकारत नाही आहे. पण एक लक्षात घ्यावं की अंबानींनी जेव्हा 20 मजल्याचं घर बांधलं तेव्हा ते 20 मजल्याचं घर बांधण्यासाठी ज्या विटा आणल्या, त्या विटांमधली जी माती होती ती माती त्यांनी कुठून आणली? ते घर बांधण्यासाठी जे पाणी हवं होतं ते पाणी त्यांनी कुठून आणलं? ते घर बांधताना त्यांनी अनेक ठिकाणी धातू वापरले, स्टील वगैरे इत्यादी. त्या धातूंची निर्मिती कुठून झाली मुळामध्ये? हे सगळं त्या सृष्टीच्या कर्त्यांनी निर्माण केलं, ईश्वराने निर्माण केलं. त्यामुळे आपण या दृश्यसृष्टीतले हे मूलभूत घटक वापरून कितीही स्वतः मोठं होण्याचा प्रयत्न केला, व्यापक होण्याचा प्रयत्न केला, तरी आपले प्रयत्नांना नेहमीच मर्यादा राहणार आहे आणि आपण कधीही एका त्या मर्यादेच्या पेक्षा मोठं आणि व्यापक होऊ शकणार नाही. त्यामुळे मोठं मी व्हावं ही आपली आशा, अपेक्षा कधीही दृश्यसृष्टीच्या आधाराने पूर्ण होणं शक्य नाही. आणि म्हणून समर्थ काय म्हणतात इथे जे त्यांनी दिलेलं आहे की जे बहु दूरीचा दूरी, की अत्यंत व्यापक हे जे ब्रह्मतत्व आहे, निरपेक्ष व्यापक हे जे ब्रह्मतत्व आहे, आणि हे ब्रह्मतत्व मी आहे असा एकदा आपल्याला अनुभव आला की मी मोठं व्हावं आणि व्यापक व्हावं, ही आपली जी एक मृगतृष्णा आहे, ही धाव आहे, ही धावपळ आहे, याच्यासाठी जो काय आपला गडबड गोंधळ चालू आहे तो तिथे जाऊन समाप्त होतो, तिथे जाऊन तो परिपूर्ण होतो, तिथे जाऊन त्याला पूर्णत्व येतं की आता ह्याच्यापेक्षा मोठं होण्यासाठी काहीही शिल्लक नाही. संकोचोने काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे, असं संत वचन आहे की तू छोट्या मोठ्या गोष्टींची काय आपोषणी घेतोस, तर ब्रह्मांडाचं आपोषण घे. आणि ब्रह्मांडाचं म्हणजे काय, तर ब्रह्मांड आणि त्याच्या पलीकडे हे जे ब्रह्मतत्व व्यापून आहे ते मी आहे असा अनुभव घे. आणि ते मी आहे असा अनुभव घेतल्याच्या नंतरच आपली ही मोठं होण्याची तृष्णा कमी होईल. म्हणून ही अनुभूती आवश्यक आहे. जे बहु दूरीचा दूरी, जे निकटची जवळी अंतरी, हे जे ब्रह्मतत्व आहे ते अत्यंत दूर देखील आहे. जेवढं दूर आपण विचार करू शकतो तेवढं दूर ते आहे. आणि शिवाय ते निकटची जवळी अंतरी, ते अत्यंत निकट आहे, अत्यंत जवळ आहे, माझ्या आतमध्ये आहे. किती जवळ आहे ते माझ्या इतकं जवळ आहे की तेच मी आहे. फक्त मला अजून माहिती नाही की ते मी आहे, इतकं ते माझ्या आतमध्ये आहे, जवळ आहे, निकट आहे. आणि पुढे म्हणतात दूरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही. दूर पण आहे आणि अभ्यंतरी आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे, आतमध्ये आहे, याच्यामध्ये अजिबात संदेह नाही, कुठलाही किंतु संशय असण्याचं काम नाही. हे ब्रह्मतत्व. दूर आणि जवळ, बाहेर आणि आत या सगळ्या उपाधी सापेक्ष संकल्पना आहे. आता हा इथे ग्लास आहे, या ग्लासची ही एक बाउंड्री आहे, या ग्लासची बाउंड्री आहे आणि म्हणून याच्या आतमध्ये पाणी आहे किंवा याच्या बाहेर पाणी आहे असं मी म्हणू शकते. ही ग्लास नावाची बाउंड्री जर नसलीच असती तर आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी हा भेदच राहिला नसता. मग आत आणि बाहेर ही संकल्पनाच मुळात देशसापेक्ष आहे.
देशसापेक्ष म्हणजे जागेच्या सापेक्ष आहे आणि उपाधीच्या सापेक्ष आहे. ही उपाधी आहे म्हणून उपाधीच्या आत आणि उपाधीच्या बाहेर असं आपण म्हणतो, परंतु उपाधी ही मुळात माईक आहे, उपाधी मिथ्या आहे. अजून एक उदाहरण बघू की एखादा घट आहे. वेदांतशास्त्रामध्ये हे उदाहरण दिलं जातं की एखादा घट, आपण म्हणतो की माझ्याकडे एक छोटासा घट आहे, तो मी इथून पुण्याला नेला. मी तो जर छोटासा घट इथून पुण्याला नेला हैदराबादहून, तर घटाच्या आतमध्ये जे आकाश आहे ते आकाशसुद्धा मी इथून पुण्याला नेलं का आकाशामध्येच घट आहे आणि आकाशामधला घट इथून पुण्याला गेला? बघा, घटामध्ये आकाश आहे, परंतु घटामधलं आकाश हैदराबादमधून पुण्याला जात नाही, तर आकाशामध्ये तो घट आहे आणि आकाशामध्ये तो घट असल्यामुळे आकाशामध्येच तो इकडून तिकडे जातो. घट म्हणजे उपाधी इकडून तिकडे जाते, उपाधीच्या आतलं जे आकाश आहे ते इकडून तिकडे जात नाही. अगदी तसंच हे जे ब्रह्मतत्व आहे ते इथे देखील आहे, तिथे देखील आहे, आत आहे, बाहेर आहे, जवळ आहे, दूर आहे, उपाधी असली तरी आहे, उपाधी नसली तरी आहे, असं ते अखंड आहे आहे आणि आहे. आणि असं अखंड असणारं जे ब्रह्मतत्व ते मी आहे, असं इथे आपल्याला समर्थ समजावून सांगतात. पुढे समर्थ म्हणतात की जे सकळा परीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात येकसरे तुटे, मूळ मायेचे. आपण आत्ताच बघितलं की जे सकळा परीस मोठे, जे सर्वांपेक्षा अत्यंत मोठं आहे, सगळ्यात जास्त व्यापक आहे. दृश्य विश्वाच्या, दृश्य ब्रह्मांडांच्या ज्या काही कल्पनांचा आपण विचार करू शकतो, जो काही आपण कल्पना करू शकतो, त्या कल्पनेच्याही ते पलीकडे आहे, अत्यंत मोठं आहे, निरपेक्ष व्यापक आहे. आणि जेथे हे सकळही आटे, सकळ म्हणजे काय? सकळ दृश्य विश्व. आपल्याला जे दृश्य विश्व कळतं ते सकळही आटे म्हणजे प्रलयकाळी जिथे त्याचा नाश होतो. अकस्मात येकसरे तुटे, मूळ मायेचे. आपण मगाशी अव्यक्त तत्वाची संकल्पना बघितली होती की हे संपूर्ण दृश्य विश्व जेव्हा याचा प्रलय होतो तेव्हा ते अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये लीन होतं, बीजरूपाने राहतं. आणि सृष्टीची जेव्हा निर्मिती होते तेव्हा याच बीजरूपी अव्यक्त तत्वातून परत सृष्टीची निर्मिती होते. असं हे सायक्लिक याचं नेचर आहे, अशी आपल्या शास्त्राची एक मांडणी आहे. आणि इथे म्हणले की दृश्य विश्वाचा अचानक प्रलय होतो. अकस्मात येकसरे, एकदम तुटे, मूळ मायेचे. हे माईक दृश्य विश्व जे आहे ते प्रलयकाळी अचानक दिसेनासं होतं, आत्ता आहे आणि नंतर नाही. प्रलयाच्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आपल्या पुराणांच्यामधून मांडलेल्या आहेत, दासबोधाच्या मधून मांडलेल्या आहेत, परंतु त्या सगळ्या संकल्पनांचा इथे विचार करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. इथे विचार एकच आहे की हा जो काही आभास आहे, सृष्टी निर्माण होते, टिकते आणि लय होते, प्रलय होतो, हे सगळं अध्यस्त आहे, माईक आहे. आणि ज्या अधिष्ठानावरती हा सगळा खेळ पसारा चालू आहे ते अधिष्ठान मात्र कायम आहे. त्या अधिष्ठानाचं नाव आहे ब्रह्मतत्व आणि ते सकळा परीस मोठे, अत्यंत मोठं आहे, निरपेक्ष व्यापक आहे. याच ब्रह्मतत्वाचं वर्णन पुढे चालू आहे. समर्थ 10व्या ओवीत म्हणतात की जे सकळाहून मृद कोवळे, जे सकळाहून अत्यंत जवळे, जे सकळामध्ये परी निराळे अलिप्तपणे. तेच वर्णन आहे, वेगवेगळ्या शब्दांमध्ये सांगणं चालू आहे की सकळांहून मृद कोवळे. आता समर्थांनी सुरुवातीला ते किती व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक आहे ते सांगितलं. आता इथे मृद आणि कोवळेचा अर्थ आहे सूक्ष्म, की नुसतं ते व्यापक नाही तर बघा की जी गोष्ट जेवढी व्यापक असते तेवढी ती सूक्ष्म असते, असा एक सिद्धांत आहे. म्हणजे काय? जी गोष्ट जेवढी जास्त व्यापक आहे तेवढी ती जास्त सूक्ष्म असते. की आता एखादा आपण विचार करू की काचेचं जार आहे, त्या काचेच्या जारमध्ये एक साधारण या हाईटचा तो जार आहे, बरणी आहे मोठी, आणि त्याच्यामध्ये मला सांगितलं की तू दगड भर, एक मोठ्या साईजचे एवढे एवढे दगड भर, तर किती एक 7-8 दगड मी त्याच्यामध्ये घालू शकते. मग आता म्हटलं की 7-8 दगडांच्या ऐवजी थोडेसे अजून छोट्या साईजचे दगड भर, तर मग मी 20-25 दगड त्याच्यामध्ये भरू शकते. आता मला सांगितलं अगदी छोटे छोटे दगड भर, मग मी 100-200 दगड त्याच्यामध्ये भरू शकते. आणि मग मला सांगितलं की त्याच काचेच्या जारमध्ये तू अत्यंत बारीक सूक्ष्म रेती भर. मग बारीक सूक्ष्म रेती जेव्हा मी त्याला भरते तर मोठे मोठे दगड 7-8च राहिले, परंतु जेवढा आपण त्या दगडाचा आकार कमी कमी करत जातो तेवढे जास्त दगड त्या जारमध्ये मावतात. आणि अत्यंत सूक्ष्म रेती आपण जेव्हा घेतो तेव्हा फार मोठ्या क्वांटिटीमध्ये रेती, फार मोठ्या प्रमाणात रेती आपण त्या जारमध्ये भरू शकतो. त्यामुळे जे जेवढं सूक्ष्म आहे ते तेवढं जास्त व्यापक असतं.
तेवढ्या जास्त प्रमाणात तो त्या जारला भरतो. आणि इथे समर्थ म्हणतात की सकळाहून मृद कोवळे, हे जे ब्रह्मतत्व आहे हे अत्यंत सूक्ष्म आहे. तुला स्वतःला म्हणजे मायक्रोस्कोप आपण विज्ञानाने नवीन नवीन तयार केलेले आहेत. त्या मायक्रोस्कोपने आपण आता काय कोरोना व्हायरस आणि इतर सगळ्या व्हायरसेसला कदाचित काही सायंटिस्टनी, कदाचित काही शास्त्रज्ञांनी बघितलं असेल काही वेगळ्या क्षमतेचे मायक्रोस्कोप वापरून. परंतु हे जे काही सूक्ष्म आहे याच्याही पेक्षा अत्यंत सूक्ष्म असं हे ब्रह्मतत्व आहे. आणि ते मी आहे अशी मला अनुभूती घ्यायची असेल तर या स्थूल दृश्यविश्वातलं लक्ष माझं थोडं तरी कमी होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे आपण हा सगळा अभ्यास करतो की सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म हे जे ब्रह्मतत्व ते मी आहे. आणि दुसरीकडे आता इथून उठलं की माझ्या मनात पहिला विचार की चला चहा घ्यायचा आहे, 5 वाजताची वेळ आज हुकली, आजचा चहा घ्यायचा राहिला, चला चहा घेऊ. मग चहा करायला मी तिथे जाते स्वयंपाकघरात. सकाळी माझी बाई येऊन गेलेली असते आणि तिने चहाचा चमचा साखरेत घातला आणि साखरेचा चमचा चहामध्ये घातला. तो बघितला की लगेच माझी लगेच माझा आऊट होतो टेम्पर, की एवढं मी या बाईला सांगितलं 50 वेळेस की तू इकडचे चमचे तिकडे ठेवू नको, तरी हिला काही कळतच नाही, हिला काही शिस्तच नाही. मी इतक्या वेळेस हिला समजावून सांगितलं. असं जोपर्यंत आपलं चहाचे चमचे आणि साखरेचे चमचे याच्यामध्येच आपलं डोकं असं आहे की व्यवहार आहे, व्यवहारपुरता करणं अपेक्षित आहे, तो चांगला करावा. व्यवहारापुरता करावा, चांगला करावा, व्यवस्थित करावा. परंतु व्यवहार झाल्याच्या नंतर आपण जे अखंड त्याचं चिंतन करत बसतो. आता प्रत्यक्ष जर तिथे बाई असेल तर तिला सूचना द्याव्यात की बाई तू असं करू नकोस, हे उदाहरण की बाई तू हे असं करू नकोस, इकडचे चमचे तिकडे ठेवू नकोस. पण प्रत्यक्ष ती काम करणारी बाई तिथे नाही. पण त्या बाईच्या नावाने मी उभ्या जेव्हा किचनमध्ये खडे फोडते की तिला कळत नाही, मग एक तर स्वतः उठून कामं करा. बाईच्या हातचं काम जर आपल्याला पटत नसेल तर स्वतः उभं राहून कामं करा. पण आपण स्वतः कामं करत नाही, बाईने कामं केलेली आपल्याला पटत नाही आणि मग त्या बाईच्या नावाने आपण अखंड दिवसभर मनातल्या मनात खडे फोडत बसतो. तर अशा प्रकारे आपण दृश्य विश्वामध्ये जोपर्यंत रमलेले आणि रंगलेले आहोत तोपर्यंत हे जे सकळाहून मृद कोवळे आहेत ते मी आहे असा अनुभव येणं आपल्याला कधीही शक्य नाही. आवश्यकतेपुरता व्यवस्थित चांगला प्रपंच करावा, व्यवहार करावा. परंतु आवश्यकता संपल्याच्या नंतर जे काही आपलं लक्ष, धारणा आहे, आपलं जे काही चिंतन आहे ते या सूक्ष्म तत्वाकडे थोडं हळूहळू क्रमवार वळवावं. यातली कुठलीही गोष्ट ओव्हरनाईट होत नाही. आपल्याला स्वयंपाकामध्ये हल्ली सवय आहे की इन्स्टंट नूडल्स, 2 मिनिट नूडल्स टाकले, पाणी टाकलं की तयार. इन्स्टंट कॉफी, तसं इन्स्टंट नूडल आणि इन्स्टंट कॉफीसारखं इथे परमार्थात काहीही नाही. हे वर्षानुवर्षाचं तप आहे, वर्षानुवर्षाची साधना आहे, तपश्चर्या आहे. त्याच्यानंतर हे तत्व म्हणजे मी असा अनुभव येण्याची आपल्याला शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आणि समर्थ म्हणतात की जे सकळाहून मृद कोवळे ते सूक्ष्मतत्व म्हणजे मी असा अनुभव घ्यावा, त्याच्यासाठी प्रयत्न करावे. जे सकळाहूनही अत्यंत जवळ आहे, अत्यंत माझ्या निकट आहे, माझ्या आतमध्ये आहे, तेच मी आहे. जे सकळामध्ये परिनिराळे अलिप्तपणे, की सर्वांच्यामध्ये हे व्यापून आहे, परंतु सर्वांच्यामध्ये व्यापून असलं तरी ते अत्यंत अलिप्त आहे. अलिप्त आहे म्हणजे ते कशालाही चिकटून राहत नाही. आपण मागच्या वेळेस बघितलं होता की तो जो बॅटरीचा प्रकाश आहे तो त्या काचेच्या गोळ्यामध्ये पूर्णपणे फाकतो, परंतु काचेच्या गोळ्याला चिकटून राहत नाही. काचेच्या गोळ्याला जर तो, आता मी एखादा रंग मारला काचेच्या गोळ्याला, तर रंग मारल्यावरती तो काचेच्या गोळ्याला चिकटतो. मग गोळा मी कुठेही नेला तरी तो रंग त्याच्याबरोबर जातो. परंतु आतमध्ये फाकलेला जो प्रकाश आहे तो त्या काचेच्या गोळ्याला चिकटत नाही. तो पूर्णपणे फाकलेला आहे परंतु चिकटत नाही. म्हणजे तो व्यापलेला आहे परंतु तरी अलिप्त आहे, असंग आहे. असं हे त्या आत्म्याचं स्वरूप आहे. आणि असा हा तो अलिप्त असंग आत्मा म्हणजे मी आहे असं आपलं शास्त्र आपल्याला सांगतं. मग दिवसभर आपण जे काही लिप्त आहोत, समर्थांनी सांगितलं आहे संगती तुका नाशिवंत, सांडून राहावे निवांत. आपण याचा बराच विचार केला होता की व्यक्ती, वस्तू, घटना आणि परिस्थिती यांच्यामध्ये आपण आसक्त होऊन राहतो, त्यांच्या संघामध्ये आपण राहतो, त्यांच्याबरोबर व्यवहार करणं अपेक्षित आहे, तो आपण अवश्य करावा. घर आहे, घराच्या बरोबर आपला व्यवहार आहे की घरामध्ये काही डागडुजी आहे किंवा काहीतरी भिंतीचा रंग गेला, परत रंग द्या, काय नळ तुटला मग नळ फिक्स करून घ्या. हे सगळे घरासंबंधीचे आपले कर्तव्य पार आपण अवश्य पाडावेत. परंतु घरामधली जी आसक्ती आहे, घरामध्ये जे आपण लिप्त आहोत, घराचा जो आपल्याला संघ आहे
की आता गावाला गेलं तर माझ्या घराचं काय होईल, ती बाई नीट झाडेल का, असे हे जे काही घराच्या संदर्भातले विचार आपल्या मनात येतात, ती आसक्ती न ठेवता देखील घराची व्यवस्थित काळजी आपल्याला घेता येते, घराचं व्यवस्थित संगोपन आपल्याला करता येतं. आणि समर्थ इथे म्हणतात की जे सकळामध्ये परिनिराळे अलिप्तपणे, की संपूर्ण चर अचर सृष्टीमध्ये हे व्यापलेलं आहे, परंतु व्यापलं आहे तरी देखील ते अलिप्त आहे, त्याला चिकटलेलं नाही, आणि ते जे आहे ते माझं मूळ स्वरूप आहे, असं समर्थ इथे सांगतात. पुढे म्हणतात की जे हाले ना चाले, जे बोले ना डोले, आवघे आपणाची संचले, येकले येकटचिते. हे जे ब्रह्मतत्व आहे, ना हाले ना चाले, हे हालत देखील नाही आणि चालत देखील नाही. का बरं हालत नाही? एक म्हणजे याला कर्मेंद्रिय नाही, याला आकार नाही, याला रूप नाही, याला देह नाही, म्हणून हालण्यासाठी याच्याकडे आकार आणि रूपच नाही. दुसरं ना चाले, चालू शकत नाही, परत तेच आहे की देह नाही, कर्मेंद्रिय नाही. बरं, आपण जेव्हा चालतो, मी जेव्हा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत चालते म्हणजे काय की आत्ता या क्षणी मी या खोलीत आहे आणि त्या खोलीत मी नाही, म्हणून मी या खोलीतून त्या खोलीमध्ये चालत जाण्याचा व्यवहार करते. परंतु ब्रह्मतत्वाला अशी चालण्याची आवश्यकताच नाही, कारण की ते या खोलीमध्ये देखील आहे आणि त्या खोलीमध्ये देखील आहे. मग ते चालणार कुठे आणि चालणार कसं? कारण की जिथे त्याला चालायचं तिथे ते ऑलरेडी प्रेझेंट आहे, तिथे ते आहेच आहे, सगळीकडे आहे, सर्वत्र सदा समान आहे. म्हणून हालणे, चालणे, बोलणे, डोलणे ही कुठलीही प्रक्रिया ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी होत नाही. आवघे आपणाची संचिले, येकले येकटच येते. एकमेवा द्वितीय असं हे ब्रह्मतत्व आहे. एकम एवम अद्वितीयम. इथे दुसरा कुठलाही भेद नाही, दुसरं कुठलंही द्वैत नाही, असं हे तत्व आहे. जे आकाशा सबाह्य भरले आणि आकाश जेथे मुराले, आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण. की आकाशा सबाह्य भरले, आकाश जसं आहे तसं आकाशाप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये ते आत आणि बाहेर सगळीकडे व्यापलेलं आहे, सगळीकडे भरून आहे. आणि आकाश जेथे मुराले म्हणजे आकाशाचीही मर्यादा जेथे संपते त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे सुद्धा हे आहे. आकाश मुरोनिया उरले, एक जिनसी आपण. आकाश त्याच्यामध्ये मुरलं. ज्ञानेश्वर महाराजांनी एक खूप छान शब्द वापरला आहे की नभ तुझं माझी खेळे लपी थपी. असा एक छान सुंदर शब्द वापरला आहे की ब्रह्मतत्वाला ते म्हणतात की हे नभ, हे आकाश तुझ्या पोटामध्ये लपंडाव खेळतं जणू काही. इतकं ते ब्रह्मतत्व मोठं आहे, व्यापक आहे. समर्थांनी म्हणलेलं आहे, नभी वावरे या अणुरेणू काही, रिता ठावया राघवे विण नाही. की नभी वावरे अणुरेणू म्हणजे या नभामध्ये असलेला प्रत्येक अणू, प्रत्येक रेणू याच्यामध्ये हे ब्रह्मतत्व भरलेलं आहे, व्यापलेलं आहे. आणि रिता ठावया राघवे विण नाही, असं सर्वत्र सदा समान अत्यंत व्यापक असं हे ब्रह्मतत्व आहे, असं हे आत्मतत्व आहे. कुठलीही मर्यादा नाही असं हे आत्मतत्व आहे. असं हे शुद्ध चैतन्य, तो आत्मप्रकाश, तो अलौकिक प्रकाश, तो ज्ञानप्रकाश, ते सच्चित आनंद, हे माझं मूळ स्वरूप आहे, ते मी आहे असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि ही अनुभूती घेतली की त्याच्यानंतरचं उर्वरित जीवन हे अत्यंत सुखाचं, शांत, आनंद, तृप्त, निर्भय असं हे जीवन याच देहात राहून आपण जगू शकतो. संत कबीरांची कथा बघू आणि थांबू. की कबीर एकदा नामस्मरणामध्ये अत्यंत रत असे बसले होते. आणि नामस्मरणामध्ये रत असे अत्यंत बसलेले असताना एक कुत्रा आला आणि त्याने त्यांच्या पिंढरीला चावा घेतला. त्याच्यातून रक्त व्हायला लागलं. आणि रक्त व्हायला लागल्याच्या नंतर कबीर तरीही रामनामाच्या स्मरणामध्ये अत्यंत रत असे बसलेले होते. कोणीतरी एखाद्या व्यक्तीने येऊन त्यांना सांगितलं की अहो तुमच्या पिंढरीतून रक्त वाहते. तेव्हा कबीर म्हणतात की वो पिंढरी जाने और कुत्ता जाने. आता पिंढरी जाने और कुत्ता जाने म्हणजे या देहाला झालेली आहे ती जी काही जखम आहे ती कुत्र्याने केलेली आहे, ते दोघं एकमेकांच्या मध्ये बघून घेतील. आता हे थोडंसं आपल्याला एक्स्ट्रीम उदाहरण वाटतं की एवढं देहभान हरपून कसं काय जगणं शक्य आहे. की ठीक आहे, आता कबीरांची जी अवस्था होती ती फार मोठी असं आपण जरी मानलं तरी प्रयत्नपूर्वक, अत्यंत प्रयत्नपूर्वक, साधनापूर्वक देह मी नाही अशी अनुभूती घेऊन याच देहामध्ये राहून संपूर्ण उर्वरित जीवन जगणं, व्यतीत करणं शक्य आहे. ते शक्य आहे असं आश्वासन, असा विश्वास आपल्याला सगळे संत देतात, भगवान श्रीकृष्ण देतात.
त्यांच्या वाङ्मयामधून देतात आणि ती अनुभूती आपल्याला यावी म्हणून आपण हा सगळा अभ्यास करीत आहोत. आजचं जे आपलं चिंतन आहे त्या 12व्या ओवीपाशी आपण इथे थांबवू 3ऱ्या अध्यायाच्या, आणि 13व्या ओवीपासूनचं जे चिंतन आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये करू. जय जय रघुवीर समर्थ. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता.